तुमचंही किचन कितीही स्वच्छ केलं तरी वारंवार खराब होतं का? त्यामध्ये पसारा होतो का? असं होत असेल तर हा व्हिडिओ एकदा नक्की बघा. मैत्रिणींनो, प्रत्येक बाईला वाटत असतं की आपलं किचन नेहमी स्वच्छ आणि सुंदर असावं, प्रत्येक वस्तू ऑर्गनाईज केलेली असावी. पण किचन अशी जागा आहे ना, जी कितीही आपण क्लीन केली तरी त्यामध्ये पसारा होणारच. पण जर का आपण काही सवयी लावल्या, काही रूटीन फॉलो केले तर आपल्याला किचनला वारंवार डीप क्लिनिंगची गरज पडणार नाही. तर नमस्कार मैत्रिणींनो, मी अंकिता आणि तुमचं खूप खूप स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनल स्मार्ट टिप्स मराठीमध्ये. व आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत माझं मंथली क्लिनिंग रूटीन शेअर करणार आहे, जे माझं किचन नेहमी क्लीन अँड ऑर्गनाइज ठेवण्यास मदत करते. व्हिडिओ सुरू करण्याआधी फक्त रिक्वेस्ट आहे, व्हिडिओ नेहमीप्रमाणे युजफुल वाटला तर व्हिडिओला लाईक करा आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे मात्र कमेंट करून नक्की कळवा. चला तर मग कुठलीही वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. तर इथे किचनची क्लिनिंग सुरू करण्यापूर्वी आपल्याला काही काम संपवायचे आहे. जसं मी सकाळचा स्वयंपाक करून घेतलेला आहे, कारण मंथली किचन क्लिनिंग म्हटलं तर जवळजवळ मला 2 ते 2.5 तास लागतात. त्यानंतर मात्र आपण खूप थकलेले असतो आणि मग स्वयंपाक बनवण्याचा कंटाळा येतो. त्यामुळे सकाळचा स्वयंपाक पहिले रेडी केला. त्यानंतर नाश्ता देखील करून घेतला. बरेचदा आपण लेडीज काय करतो, की कुठलीही क्लिनिंग करायची असेल किंवा कुठलेही महत्त्वाचं काम करायचं असेल तर नाश्ता मात्र स्किप करतो. त्यामुळे आपल्याला खूप जास्त काम केल्यानंतर थकल्यासारखं वाटतं आणि नेक्स्ट टाईम ते काम करायला मात्र कंटाळा येतो. त्यामुळे मला तरी वाटते, की किचनची कुठलीही क्लिनिंग करायची असेल किंवा कुठलंही मोठं काम जर तुम्हाला करायचं असेल तर पहिले पोटोबा करा. जी काही महत्त्वाची कामे असेल ती निपटवा आणि त्यानंतर क्लिनिंगला सुरुवात करा. तर मला जेव्हा महिन्यातून एकदा किचन क्लीन करायचं असतं तेव्हा मी पहिले किचन पूर्णपणे रिकामी करून घेते, जेणेकरून त्यावर जास्त धूळ बसणार नाही आणि मग त्याला धुवायचं देखील आपल्याला काम वाढणार नाही. तर किचन क्लिनिंगची सुरुवात मी पहिले जाळ्या काढण्यापासून करते. तसं तर माझ्या किचनमध्ये जाळ्या नाहीच, पण बरेचदा त्या खिडकीमधून बरीचशी धूळ जमा झालेली असते. तर या मॉपच्या मदतीने मी ही धूळ साफ करून घेतली. नेहमी मंथली किचन क्लिनिंगची सुरुवात आपल्याला वरतून खालपर्यंत करायची आहे, कारण मग तुम्ही वरचा भाग नंतर क्लीन केला तर पुन्हा धूळ होईल. त्यामुळे मी पहिले जाड्या क्लीन करून घेतल्या. जेवढी काही धूळ पडायची होती ती पूर्णपणे आता फरशीवर जमा झालेली आहे. त्यानंतर किचन क्लिनिंगचा माझा दुसरा पार्ट असतो ही विंडो. यामध्ये जी जाडी आहे ना, त्यामध्ये खूप जास्त डस्ट जमा झालेली असते. तर या ब्रशच्या हेल्पने मी ही डस्ट साफ करत असते. जर तुमच्याकडे असा ब्रश नसेल ना, तर तुम्ही जो आपला कपडे धुवायचा ब्रश असतो ना, त्याने देखील ही जाडी घासू शकता. तुम्हाला कुठलंही क्लिनिंग टूल खरेदी करण्याची गरज पडणार नाही. खूप चांगल्या पद्धतीने जाडीमध्ये कितीही जास्त डस्ट जमा झालेली असेल, कितीही चिकनाई जरी जमा झालेली असेल ना, तरी देखील ती इझिली क्लीन होते. या ब्रशच्या मदतीने तुम्ही फक्त किचनमधली जी जाडी आहे विंडोला लागलेली तीच नाही, तर त्यावरची धूळ देखील पूर्णपणे क्लीन करू शकता. तसं तर हे ब्रश मी सोफा क्लिनिंगसाठी मागवलं होतं, पण तुम्ही इझिली वॉश करून दुसऱ्या कामासाठी देखील वापरू शकता. याला जे ब्रेसेस लागलेले आहेत ते इझिली वॉश होतात. अगदी तुम्ही थोडंसं डिटर्जंटच्या पाण्यामध्ये याला वॉश केलं तरी चालेल. याचे ब्रेसेस खराब होत नाही. गेले 1-1.5 वर्षापासून हे ब्रश मी वापरती आहे. कदाचित खिडकी साफ करताना तुम्हाला ती व्हिडिओमध्ये स्वच्छ दिसलेली असेल, पण त्यामध्ये खूप जास्त डस्ट जमा झाली होती आणि तुम्ही पाहू शकता पूर्ण ओट्यावर पडलेली आहे आणि त्यामधले आता जे काही छिद्र आहे ते पूर्णपणे ओपन झालेले आहे. जर तुमच्याही किचनमधली खिडकी खूप जास्त घाण झाली असेल तर या पद्धतीने नक्की क्लीन करा. त्यानंतर माझ्या किचनमध्ये जे काही कॅबिनेट्स आहे ते वरच्या साईडला असे ओपन आहे. जर नेहमीसाठी ओपन ठेवले तर त्यावर खूप जास्त धूळ जमा होते, डस्ट जमा होते व हे किचनमधले कॅबिनेट्स असल्यामुळे ती जी धूळ असते ती पूर्णपणे चिकट झालेली असते. त्यामुळे मी वरच्या भागाला बघू शकता न्यूजपेपर स्प्रेड करून ठेवले आहे. जर तुमचेही कॅबिनेट्स असे ओपन असेल ना, तर वरच्या भागाला तुम्ही वाटेल तर कॅबिनेट मॅट टाका, नाहीतर मग अशा प्रकारे न्यूजपेपर स्प्रेड करून ठेवा. आणि हे जे न्यूजपेपर आहे ते मी डबल टेपने स्टिक करून घेतले आहे, जेणेकरून हवा वगैरे आली तर उडायला नकोत. त्यामुळे फक्त 6 महिन्यातून हे जे न्यूजपेपर आहे मी ते चेंज करत असते. अदरवाईज जेवढी काही धूळ असते ती त्या न्यूजपेपरवर जमा झालेली असते आणि मंथली क्लिनिंगमुळे ती धूळ देखील पूर्णपणे साफ होते. त्यानंतर माझं नेक्स्ट काम असतं चिमणी क्लीन करणं. चिमणी मात्र मी 15 दिवसातनं एकदा क्लीन करत असते, त्यामुळे ती जास्त खराब झालेली नसते. एकदा काय झालं की मी 6 महिन्यातनं एकदा चिमणी क्लीन केली आणि मात्र मला पूर्ण दिवसच चिमणी क्लीन करण्यात गेला. तेव्हापासून मी ही रुटीन लावलं. तर अगदी माझ्याकडे एक स्प्रे बनवलेला असतो, ज्यामध्ये बेकिंग सोडा, विनेगर आणि त्याचबरोबर आपलं डिशवॉश लिक्विड आणि पाणी, हे स्प्रे अगदी 15 मिनिटासाठी मी या चिमणीवर स्प्रे करून ठेवते आणि त्यानंतर हलक्या हाताने चिमणीला मी घासून घेते. अगदी 10 मिनिटामध्ये चिमणी क्लीन होते. काहीही जास्त मेहनत लागत नाही.
एकदा ओट्यावर चढले की ओट्यावरचं सगळं काम मी संपवण्याचा प्रयत्न करते. जसं आता ही खिडकी आहे ती देखील ओल्या कापडाने मी पुसून घेतली. तुम्हाला तो काच ब्लर दिसत असेल कारण मागच्या साईडला माझा हात जाऊ शकत नाही. त्या खिडकीला फक्त काचच असल्यामुळे त्यामुळे तो ब्लरच दिसणार. त्याचबरोबर जे वॉटर प्युरिफायर आहे त्याच्या वरच्या भागाला देखील मी अशा प्रकारे एक न्यूजपेपर चिपकून ठेवलेला आहे. कारण वारंवार ओट्यावर चढणं मला तरी जमत नाही. त्यामुळे मंथली या वस्तू मी क्लीन करत असते. तर अगदी बघा धूळ मी जस्ट पुसून काढलेली आहे. तुम्हीच बघा जर आपल्याकडे वॉटर प्युरिफायर असेल आणि तो सहसा वरच्या भागालाच अटॅच असतो, तो जर आपण व्यवस्थित कवर केला नाही तर मग त्यावर किती धूळ जमा होणार आणि किचनमधली धूळ एकदम चिकट असते. त्यामुळे तुमच्याकडे जरी वॉटर प्युरिफायर असेल तर तुम्ही त्याला देखील अशा प्रकारे न्यूजपेपरने कवर करा. नाहीतर मार्केटमध्ये कवरही मिळतात, ते देखील तुम्ही टाकू शकता. त्यानंतर किचनचे कॅबिनेट्स त्याचबरोबर किचनचा ओटा तो मात्र माझा रेग्युलरच क्लीन होत असतो. किचनचे जे कॅबिनेट्स आहेत ते घासून मी वीकली सहसा क्लीन करत असते. ओल्या कापडाने तर मी रेग्युलरच पुसत असल्यासारखी पुसत असते. त्यामुळे त्यावर जास्त धूळही जमा झालेली नसते किंवा चिकटपणाही जमा झालेला नसतो. पण जो गॅस आहे त्याच्यावरचे जे कॅबिनेट्स आहेत त्यावर मात्र तेलाचे डाग बरेचदा पडलेले असतात. त्यामुळे मी जस्ट हा एक होममेड स्प्रे बनवून ठेवलेला आहे. जरीही तुम्हाला अर्बन कंपनीची बॉटल दिसत असेल तरी त्यामध्ये एक होममेड स्प्रे आहे, ज्यामध्ये मी थोडंसं विनेगर, डिशवॉश लिक्विड, बेकिंग सोडा जे मी तुमच्यासोबत बरेचशा व्हिडिओमध्ये शेअर केलेलं आहे आणि जे लोक हे लिक्विड वापरत असेल त्यांना माहितीच आहे की याचा रिझल्ट किती छान आहे. अगदी 15 मिनिटासाठी हे जे काही स्प्रे आहे ते मी माझ्या किचन कॅबिनेट्सवर, किचन ओट्यावर टाकून ठेवलं आणि त्यानंतर हलक्या हाताने स्क्रबरच्या मदतीने मी माझा किचन ओटा घासून घेणार आहे. तर मी तुम्हाला सांगत असते की माझ्या किचन ओट्याला सायडिंग दिलेली नाही आहे. त्यामुळे मी सहसा तो पाण्याने वॉश करत नाही, ओल्या कापडानेच 2-3 वेळा पुसून घेत असते. तर त्याचबरोबर गॅसही थोडासा खराब झालेला असतो. नाहीतर गॅस, किचन ओटा आपण प्रत्येकच लेडीज रेग्युलरच क्लीन करत असतो. त्यामुळे ते जास्त काही खराब झालेलं नसतं आणि त्याला क्लीन करायलाही जास्त मेहनत लागत नाही. याचबरोबर मी वीकली रूटीन फॉलो करते, त्याचबरोबर मंथली रूटीन फॉलो करते. त्यामुळे मला किचनला वारंवार डीप क्लिनिंगची गरज पडत नाही. जर तुम्ही या पद्धतीने तुमचं किचन नेहमी क्लीन करत असाल ना, खरंच तुमचं किचन देखील नेहमी क्लीन अँड ऑर्गनाइज राहील. या व्यतिरिक्त वारंवार डीप क्लिनिंगची गरज पडत नाही. नाहीतर मग फक्त दिवाळीला नाहीतर 6 महिन्यातून एकदा जर तुम्ही किचन साफ करत असाल तर मात्र तुम्हाला किचन साफ करायला खूप मेहनतही लागेल आणि खूप जास्त थकल्यासारखंही होईल. तर इथे बघा मी बऱ्यापैकी किचनची पूर्णपणे क्लिनिंग करून घेतलेली आहे. पहिले वरचे कॅबिनेट्स क्लीन करून घेतले, त्यानंतर ओटा व्यवस्थित क्लीन करून घेतला आणि शेवटी खालच्या भागाला आलेले आहे किचनचे कॅबिनेट्स मी पूर्णपणे क्लीन करून घेतले. अगदी हलक्या ओल्या कापडाने जरी क्लीन केले तरी माझे कॅबिनेट्स क्लीन होतात. आता किचन क्लिनिंगमधलं माझं शेवटचं काम राहिलं आहे ते म्हणजे हे सिंक आहे ना, त्याच्या खाली एक कॅबिनेट बनलेला आहे आणि त्यामधला पाईप अशा प्रकारे ओपन असल्यामुळे तो भाग देखील घाणेरडा असतो. यामध्ये मी फक्त क्लिनिंगशी रिलेटेड वस्तू ठेवते, जसं सुक्या कचऱ्याची डस्टबिन झाली. या व्यतिरिक्त डस्टबिनला लागणारी जी गार्बेज बॅग आहे, डस्टपॅन आहे. या व्यतिरिक्त छोटे छोटे स्क्रबर्स वगैरे जे असतात तेच फक्त माझा हा इथे ठेवण्याचा प्रयत्न असतो. कारण यातला जो पाईप आहे तो ओपन आहे, त्यामुळे कुठल्याही दुसऱ्या वस्तू मी यामध्ये ठेवत नाही. त्यामुळे या कॅबिनेटची सफाई महिन्यातून एकदाच मी मंथली क्लिनिंग रूटीनमध्ये करत असते. त्यामुळे बघा यातले जे दरवाजे आहे त्यातल्या साईडनी व्हाईट प्लायवूड असल्यामुळे हलकेसे त्याला डाग लागले होते. त्यामुळे पहिले तर मी ते स्क्रबरच्या मदतीने क्लीन करून घेतले, ओल्या कापडाने कोरडे करून घेतले आणि जी खालची टाईल्स असते ती मात्र 15 दिवसातनं एकदा क्लीन होत असते. तर आज देखील ती टाईल्स खराब झाली होती, त्यामुळे त्यावर मी थोडंसं डिटर्जंट टाकून ठेवलेलं आहे आणि त्यानंतर मी थोडंसं ते स्क्रबरच्या मदतीने क्लीन करून घेणार आहे. तर बघा आता माझी बऱ्यापैकी पूर्ण किचन व्यवस्थित क्लीन झालेली आहे. किचन व्यवस्थित सुकती आहे तोपर्यंत मी माझ्या अंघोळीचं काम करणार आहे. जेवण करून घेतलं आणि मी 1 तास आराम केलेला आहे व त्यानंतरच मी माझं किचन ऑर्गनाइज करायला घेणार आहे. तर किचन ऑर्गनायझेशनची सुरुवात मी माझ्या सिंक ऑर्गनायझेशनपासून करणार आहे. मला वाटतं आपल्या किचनचा जर सिंक एरिया व्यवस्थित ऑर्गनाइज असेल तर किचनमध्ये जास्त पसारा दिसत नाही. तर मी अशा प्रकारचा एक ऑर्गनायझर ऑनलाईन घेतला होता मिशोवरून 1-1.5 वर्षाआधी. खूप युजफुल मला वाटतो, कारण सिंक ओट्यावर पसारा करणाऱ्या जेवढ्या काही वस्तू असतात त्या सगळ्या एकाच ऑर्गनायझरमध्ये आपण ऑर्गनाइज करू शकतो. तर इथे मी सोप डिस्पेन्सर ठेवलेला आहे, त्याचबरोबर हँडवॉशची बॉटल ठेवलेली आहे. त्यामध्ये तुम्ही वाटेल तर लिक्विड सोपचीही बॉटल ठेवू शकता. ओट्याला पुसायचं कापड देखील मी यामध्येच हँग केलेलं आहे. साईडला एक अडेसिव्ह हुक लावून मी वायपर अडकवलेला आहे. खाली ठेवला तर त्याला फंगस लागतो.
त्याचबरोबर हात पुसासाठी एक हँड टॉवेल देखील इथेच अडकवलेला आहे. नंतर किचन सिंकशी रिलेटेड जे काही एक्स्ट्रा वस्तू आहे ते मी खालच्या कॅबिनेटमध्ये ऑर्गनाईज करण्याचा प्रयत्न करते. तर या साईडला मी अशा प्रकारे मोबाईल बॉक्सचा उपयोग करून गार्बेज बॅग होल्डर बनवलेला आहे. हा होल्डर ऑलरेडी मी तुमच्यासोबत एका जुन्या व्हिडिओमध्ये शेअर केला आहे. जो आपला मोबाईलचा बॉक्स असतो ना, त्याला मी वॉलपेपरने कव्हर केलं. मधल्या साईडला असा छोटासा एक कप्पा बनवलेला आहे आणि त्यामधून जी काही गार्बेज बॅग असते ती आपण अशा प्रकारे ओढून काढू शकतो. माझी सुक्या कचऱ्याची डस्टबिन जास्त खराब होत नाही या पद्धतीने आणि ती वारंवार वॉश देखील करावी लागत नाही. जी डस्टबिन आहे ती नेहमी मी गार्बेज बॅगने कव्हर करत असते आणि यामध्ये नेहमी सुका कचराच टाकण्याचा माझा प्रयत्न असतो. वरच्या साईडला मी ओल्या कचऱ्याची डस्टबिन ठेवलेली आहे. त्यानंतर रोजची झाडू करताना जो काही डस्टपॅन लागतो, खालची टाईल्स साफ करायसाठी जो काही स्क्रबर लागतो, छोटे छोटे काही जेवढे काही एक्स्ट्रा स्क्रबर आहे ते सगळे मी या सिंक कॅबिनेटमध्येच ठेवलेले आहे. जेवढे काही डस्टपॅन वगैरे आहे ते खाली न ठेवता अडेसिव्ह हुकच्या थ्रू वरच्या साईडला अडकवलेले आहे, जेणेकरून सिंक एरिया देखील खूप छान दिसेल. तर अशा प्रकारे मी माझा सिंक एरिया ऑर्गनाईज करून ठेवलेला आहे. पण सिंक एरिया दिसायला छान दिसावा म्हणून मी असा एक 5-6 वर्षापूर्वी प्लांटर बनवलेला होता जुन्या झाडूपासून. माझ्या जुन्या व्हिडिओमध्ये कसा बनवला आहे ते शेअर केलेला आहे. तर हा प्लांटर आता तुटला, त्यामुळे त्याची जी हाईट आहे ती आता कमी झालेली आहे आणि ती मी अशा प्रकारे आता अडकवून ठेवलेला आहे. बरोबर किचनला ऑर्गनाईज करण्यासाठी मी असे भरपूरसे प्लांटर बनवलेले आहे. हा एक DIY प्लांटर होता जो मी एका डिशवॉश लिक्विडच्या बॉटलपासून बनवलेला होता. तर हा प्लांटर देखील याला अडकवलेला आहे. जी आपली कडी असते ना त्यालाच अडकवलेला आहे, कारण याची जी फ्रेम आहे ती लोखंडाची आहे आणि त्याला मी कुठलाही खिळा ठोकू शकत नाही. नंतर लगेच गॅस देखील सेट करून ठेवला. गॅसच्या वरच्या भागाला अशी चिमणी आहे आणि चिमणीच्या वरच्या भागाला मी छोटीशी फ्रेम लावलेली आहे. हा कॉर्नर मी अशा प्रकारच्या एका रॅकने ऑर्गनाईज केलेला आहे. यामध्ये रेग्युलर लागणारे जे काही मसाले आहे ते मी ऑर्गनाईज करण्याचा प्रयत्न केला. ज्या काही लोणच्याच्या जुन्या बॉटल्स होत्या त्याचे मी लेबल्स व्यवस्थित काढून घेतले. त्याच्या झाकणांना सेम कलर दिलेला आहे, जेणेकरून ते दिसायला छान दिसेल आणि एक सुंदरसं प्लांटर ठेवून हा कॉर्नर मी डेकोरेट करण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याचबरोबर रोज लागणाऱ्या ज्या काही छोट्या मोठ्या वस्तू असतात, चाट मसाला आहे किंवा बरेचदा लोणचं वगैरे असतात, ते मी याच रॅकमध्ये ऑर्गनाईज करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यानंतर अशा प्रकारची एक खाऊची बास्केट मी माझ्या किचन काउंटरटॉपवरच ठेवली आहे, कारण निया मग मात्र डब्बे शोधत असते आणि सगळा किचनमध्ये पसारा करून ठेवते. त्यामुळे तिला मिळावं म्हणून हे सगळं सामान मी किचन ओट्यावर ठेवलेलं आहे. त्यानंतर रोजच्या कामासाठी जे लागणाऱ्या काही हँडी वस्तू आहे, जसं चहा साखरेचे डब्बे आहे, मिठाचा डब्बा आहे, तेलाची बॉटली आहे, तुपाचा डब्बा आहे, पिठाचा डब्बा आहे, ते सगळं मी किचन ओट्यावर या कॉर्नरला ऑर्गनाईज करून ठेवलेलं आहे. आणि बघा स्वस्तात मस्त घरच्या सामानांनी माझं किचन अगदी सुटसुटीत ऑर्गनाईज करण्याचा प्रयत्न केला आहे. आणि अशा प्रकारे किचन जर आपण ऑर्गनाईज केलं तर प्रत्येक वस्तू वेळेवरही मिळते. या व्यतिरिक्त आपल्या किचन ओट्यावर पसारा देखील होत नाही. याआधी देखील मी तुमच्यासोबत किचनशी रिलेटेड भरपूरसे व्हिडिओ शेअर केले आहे, ज्यामध्ये माझ्या किचन ऑर्गनायझेशनचे भरपूरसे व्हिडिओ आहे. तर मैत्रिणींनो, आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ देखील युजफुल वाटला असेल. नेहमीप्रमाणे व्हिडिओ थोडासा जरी युजफुल वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, हाईप करा आणि माझा व्हिडिओ कसा वाटला हे मात्र कमेंट करून नक्की कळवा, जेणेकरून मलाही मोटिवेशन मिळेल. या व्यतिरिक्त तुम्ही जर का माझ्या चॅनलवर नवीन असाल आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला देखील सबस्क्राईब करा असेच युजफुल व्हिडिओ पाहण्यासाठी. चला तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.